पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून म्हणजेच PMRDA आपल्या हद्दीत स्ट्रक्चरल प्लॅनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे। पहिल्या टप्प्यात हद्दीतील 900 कोटी रुपयांच्या 248 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाच्या टेंडरची छाननी करण्यात आली आहे। लवकरच या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत। PMRDAच्या हद्दीचा विकास आराखडा रद्द झाल्यानंतर स्ट्रक्चरल प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत रस्त्यांबरोबरच पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। प्रादेशिक विकास आराखडा तसेच रद्द झालेल्या विकास आराखड्यातील आणि अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आदी कामांवर प्राधिकरणाने लक्ष दिले आहे। त्या अंतर्गत ही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत। चाकण भागातील वाहतुकीसह नागरी समस्या निकाली काढण्यासाठी रस्ते रुंदीकरण तसेच नवे रस्ते तयार करण्यात येणार आहेत। यामध्ये वर्तुळाकार रस्ता आणि राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून त्यासंबंधी तातडीने मोजणी करून भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत। नाशिक फाटा ते राजगुरुनगर NH60 या मार्गावरील उन्नत मार्गिकेच्या प्रवेश मार्गासाठी अप्रोच रॅम्प, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी, चाकण तालुका खेड या गावात रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया राबवणे यासह चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी या गावांमधील जमिनीचे भूसंपादन करून पर्यायी बाह्यवळण रस्ते तयार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे।